अलीच्या बॅटमधून हा षटकार आणि षटकार संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या पोहोचते ती 25 ओव्हर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आरके बिल्डर्स मानकुली संघाची धावपलीकडे पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ वेदांत पाटील तिसऱ्या षटकात चालताना राटा मोर स्टंप. पुन्हा एकदा मोठा फाटका. यावेळी मात्र मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र सेफ लँडिंग होते. मानवरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत वेल होते फलंदाजांना. इथे मात्र 2 धाव पूर्ण करण्याची. या 2 धावीने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 27. 27 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय. रमेश तरे फॅम टीम जांताराचा खारबाव विपक्षी जॉन्टी कॅनियन श्रीधर म्हात्रे फॅम टीम आरके बिल्डर्स मानकुली या दोन संघामध्ये. यावेळी हा फटका देखील मिस टायमिंग आहे. टप्प्यावर चेंडू अडवतोय उमेश तरे. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. 2 धावेने या संघाच्या धावफलकामध्ये पुन्हा एकदा चेंज होताना स्कोरवर धावसंख्या पोहोचते 29 वर. यानंतरच्या दोन्ही संघाने या संपर्क साधायचा आहे. जे कापरा वेले संघनायक तसेच शिवचरुबा कोण संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी असणार आहे. ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. आणि दोन्ही संघ जर उपस्थित नसतील तर मग षटकामध्ये कपात केली जाईल. यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांचा नो बॉलचा इशारा आला आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझन मधून निघून जातोय नॉन स्टॉप चौकार. इथे मात्र हे 5 धाव धावपळीमध्ये जोडल्या जात आहेत आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. चुकी केली जाते आपण बघूया गोलंदाजीच्या माध्यमातून आणि या क्रिकेटमध्ये तसंही चुकीला माफी नाही. फ्रीड चेंडू आहे. पाहूया बिग हिट पाहायला मिळेल का. इथे मात्र दिशामध्ये भरकटताना गोलंदाज आणि या इथे पंच नक्कीच मदत घेत आहेत की चेंडू पिचिंग चेंडूची चेक करायची पंचांना. येस म्हणजे तिसरे पंच भाऊ पाटील सर मॅन फ्रॉम खारबाव. इट्स वाईड बॉल आणि फ्रीट कंटिन्यू असणार आहे. मात्र आपण बघतोय हा वाईड चेंडू हाताळल्यानंतर नो बॉलला कायम असणार आहे. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. इथे मात्र फ्रीटवर बिग हिट. चेंडू निघून जातोय सीमा पार. डाऊन दी ग्राउंड ना षटकार हॅन सम. धावसंख्या 6 निघ्या. आता मात्र वेगाने वाढताना पाहायला मिळते आरके बिल्डर्स मानकुली संघाची पोहोचते 41 41. तिसरं षटक मार्गस्थ वेदांत पाटील तिसरं षटकात चालताना. तर पुन्हा एकदा सामना फलंदाज शिवम माली. इथे मात्र चांगला बाउन्सर आपण पाहतोय. सरळ चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्तीनंतर आरके बिल्डर्स मानकुली संघाची धावसंख्या 1/41. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना एक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जे कपडा वेल विपक्ष शिवचरुबा कोण या दोन संघामध्ये. जांतराचा ग्रुप खारबाव जिल्हा प्रमुख चषक 2026 हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिलाच सामना आपण पाहतोय. 3 षटकांचा विचार करता 3 षटके
साठी आपण पाहतोय आतापर्यंत 16 मिनिटे खर्च केलेले आहेत आणि पुढील षटक जंत्राचा खारबाव संघाला 4 मिनिटांमध्ये पूर्ण करावं लागेल. जर यंदाच्या कामाचा विचार केला तर यंदाच्या कामामध्ये सर्वात फास्टेस्ट शतक हाताळण्याचा जो विक्रम आहे तो अलिमगड एक्सप्रेसचा हिमांशू पालेच्या नावे आहे, ज्याने अवघ्या 2 मिनिटे आणि 22 सेकंदमध्ये आपलं षटक पूर्ण केलं होतं मानकुली मैदानावर. आणि आंतरराष्ट्रीयचा विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव असा गोलंदाज आपण म्हणतोय रवींद्र जडेजा, ज्याने वन डे मध्ये कटक येथे जी वन डे झाली होती इंग्लंड विरुद्ध इंडिया विरुद्ध इंग्लंड, आणि त्या वन डेमध्ये त्याने आपलं षटक अवघ्या 73 सेकंदमध्ये पूर्ण केलं होतं. आणि कसोटीमध्ये देखील हा विक्रम त्याच्याच नावे आहे, कारण कसोटीमध्ये देखील त्याने आपलं षटक अवघ्या 63 सेकंदमध्ये पूर्ण केलं होतं. म्हणजे हे दोन्ही विक्रम रवींद्र जडेजाच्या नावे आहेत. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हा विक्रम अलिमगड एक्सप्रेसचा हिमांशू पालेल याच्या नावे, ज्यांनी 2 मिनिटांनी 22 सेकंदमध्ये आपलं षटक पूर्ण केलं होतं. आज त्याला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद सागर माली याची संपुष्टात येथे खेळली. अनुकूल संघाची धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये येतोय मोहित माली. आपण सामना बघतोय जॉन्टी किनियन श्रीधर म्हात्रे फॅम टीम आरके बिल्डर्स मानकुले विपक्ष रमेश तरे फॅम टीम जांताराचा खारबाव या दोन संघामध्ये. राहुल तरे कंटिन्यू आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर, ज्यांनी आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. इथे ऑन साईडला कार्पेटचे सारे चेंडू ट्रॅव्हल होतोय या मेडिको रिजनमध्ये, शतक डीपमधून चेंडूपर्यंत पोहोचलेला आणि इथे मध्ये रनआउटची संधी आहे आणि याच रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना अति घाई संकटात नाही. न्यू बॅटर सार्थक माली आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 फलंदाज बाद झालेले. पहिला फलंदाज आतिश माली बाद झाला होता, त्यानंतर बाद झाला होता सागर माली आणि नुकताच बाद झालेला मोहित माली. 3 फलंदाज पॅडमध्ये परतलेले आहेत. आपण पाहतो या धावसंख्या 42. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक हाताळताना गोलंदाज राहुल तरे आपल्या स्पेलमधील. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय खापरा वेल विपक्ष शिवचर्बा कोण या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. फोर्स केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू खाली आणि तो कुठे झेल सोडतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय या मानकुले या संघाचा. तू चल माया या अशी स्थिती सध्या आपण बघतोय आरके बिल्डर्स मानकुले या संघाची. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये जाण्यासाठी तयारी ठेवायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील याची जाण ठेवायची आहे, कारण टाइम नोट केला गेलेला आहे. नवीन फलंदाज प्रेम माली मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रेम माली इंडियन संघामध्ये पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता.
ज्यावेळी त्याने पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला क्षेत्ररक्षक उमेश तरे तिथे सज्ज आहे. फक्त एक धाव घेण्याची जी संधी आहे तिथे या फलंदाजांना एका धावेने प्रेम आपलं खातं उघडताना आणि सिंगलने घ्या मानकुली संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 वर. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतो. सरळ निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे. या चौथं षटकात त्यांना गोलंदाज राहुल तरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळले. केवळ 2 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत आणि 2 ना सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. या षटकामध्ये एक सांघिक यश रनआउटच्या रूपाने देखील पाहायला मिळालेले आहे. तो 2 वैयक्तिक यश प्राप्त करताना राहुल तरे गोलंदाज स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूची हाताळणी आपण पाहतोय आणि चांगल्या चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. हे षटक कम खर्चाला फुल चर्चेला असं राहिलेलं आहे. कारण या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 सफलता देखील राहुल तरे यांनी अर्जित केलेल्या आहेत आणि योग्य वेळेत हे 4 षटके पूर्ण देखील केले गेले आहेत. राहुल तरेने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. 2 षटके हाताळताना आपण बघितलं तर त्यांनी 3 विकेट घेतलेले आहेत आणि या 10 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांची समाप्ती तर आरके बिल्डर्स मानकुली संघाची धावसंख्या 43. नेक्स्ट मॅच जय खबरा वेले आणि शिवचर कोण दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय टॉससाठी. अगदी वेलेमध्ये 4 षटके पूर्ण केले गेले आहेत. अगदी उत्कृष्ट स्कोरिंग आपण पाहतोय कारण टाइम नोट केला जातोय आणि टाइम नोट करताना या गोष्टीची देखील दखल घेतली जाते आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड करून की जो टाइम चेंडू बाहेर जातोय किंवा फलंदाज येण्यासाठी घेतला जातोय तो इथे मायनस केला जातोय. ड्रिंक्स ब्रेक देखील तो वेळ देखील असतो ते देखील मायनस केला जातोय. चेतन तरे येतोय शेवटचं षटक घालण्यासाठी. तर चेतनचा सामना करेल फलंदाज प्रेम. प्लॅन मिस अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी चेंडूच्या लाईन मध्ये येता का आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रेम मल्याने केला होता. इंद्रच्या अंगामधील पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सध्या फलंदाजी करणारा प्रेम मल्याने या पटकावलं होतं. ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध त्यांनी शेवटचे षटक घातलं त्यांना 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या. क्लीन बॉल अराउंड लेग आणि त्रिफलाबाद फलंदाजांनी या इष्टा दाखवल्या आणि त्या गोलंदाजांनी त्या इष्टा वाकवल्या. यू मिस आय डेफिनेटली हिट. वेलकम हेमंत कराले या शिवचर्मा कोण ना संघाचे ते आगमन झाले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हेमंत कराले जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता सरोले मैदानावर राज्यपर्दे गोवी चषकामध्ये ज्याचं आयोजन हर्ष दिलवून राज्यपर्दे गोवी संघाने केलं होतं. वेलकम हेमंत कराले आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा बीट करताना या फलंदाजाला देखील आपण पाहतो गोलंदाज चेतन तरे. चेतन याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 रन खर्च केलेला नाही. चांगली गोलंदाजी चेतनची पाहायला मिळते. चेतन तरे आउटफील्डचा देखील अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि या चांगली गोलंदाजी देखील तो करताना पाहायला मिळतोय. इनसाइड आउट ऑफ फटका केलेला आहे. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून मात्र डीप एक्स्ट्रा कोर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दोघांना बीट करून चेंडू निघून जातोय सीमा पार. धाव मिळेल 4.
असेल तर रिपोर्टिंग करायचं, कारण प्रतिस्पर्धी संघ शिवचोरोबा कोण संघ ते आलेला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाली जॅकॉब वेले विपक्ष शिवचोरोबा कोण या दोन संघामध्ये. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे यॉर्कर यांचा चेंडू होता, छोट्या बॅकवेचा वापर करून चेंडूला खेळले ते शॉर्ट एक्स्ट्रा मध्ये एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. आर्केबिडस मानकुली संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ते 48 और 48, लॉस ऑफ 5 विकेट. 3 षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 41 धावा कुठून काढल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक करताना खारबाव संघ पाहायला मिळालेला आहे. नक्कीच त्यानंतर धावा आपण बघितलं तर रोखताना पाहायला मिळाल्यात. खरं तर फलंदाजीला खिंडार बांधण्याचं काम त्यानंतर गोलंदाजाने केलेलं आहे. खास करून राहुल तरे याला त्याचं क्रेडिट जाते, कारण राहुल तरे याने त्यानंतर चांगली गोलंदाजी केली होती. इथे फोर्स केलेल्या चेंडूला मिडिक रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, चांगली क्षेत्रक्षम पालमध्ये डिमिडिक रिझनमध्ये मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. आणि अशा प्रकारे या डावाची समाप्ती. पहिल्या डावामध्ये आर्केबिल्डर्स मानकुली संघाने आपल्या धावपलीकडे 50 धावा जोडले आहेत, अर्धशतक आणि 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जांताराचा खारबाव या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. शिवचोरोबा कोण संघाने किती आलेलं आहे, जे घबरा वेले संघाने का आलेलं नाही. जे घबरा वेले संघाने आपण जर आला असाल तर लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. ज्या संघाचा संघाने एक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. तर 51 धावांचं लक्ष आणि 51 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे केलं जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल याचं धावतं समालोचन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सक्रिय समालोचक संदीप गावंड सर. थँक्यू सो मच. मनापासून आभार असतील सुभाषजी धुमाळ सरांचं. कोर्स इथून ते बिलॉंग करतायत, कॉम्प्युटर समालोचक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आपण करत असतोय. पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्याने ही संपूर्ण सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार त्या आई वडिलांना ज्याने आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठे केलं, चांगले संस्कार आमच्यावर घडवले. तिसरा नमस्कार त्या गुरुवर्यांना ज्याने मला वेद आणि ज्ञानाचे धडे शिकवले. व चौथा नमस्कार या आयोजकांना ज्याने मला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलंय. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला वंदन. ग्रामदेवतेला वंदन. सर्वांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझे समालोचन सत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षामधून समालोचक संदीप गावंड वसई बापाने अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात खेळणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमचे दूरवरून लाडके प्रेक्षक राजे जे टुर्नामेंटचे रक्षक असतात, या सर्वांचंच जामता राजा स्पोर्ट्स खारबाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. पहिला डाव नुकताच संपलाय. आपण सध्या आहोत श्री कालिका माता क्रीडांगण कालबार या मैदानावर, जेथे पहिला मॅच सुरू झाला आणि पहिल्या मॅच मधील पहिला डाव नुकताच संपलाय. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर आरके बिल्डर्स मानकोली टीमने धावफळकावर धावा जमा केलेल्या आहेत. त्या 50 आणि 51 धावसंख्येचे टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल जामता राजा स्पोर्ट्स खारबाव टीमला.
अतिथी कक्षामध्ये आपण बघतायत या आधीच उपस्थित आहेत, कालच्या दिवसात सुद्धा उपस्थित होतोय. अरविंद मुकादम शिवसेना शाखा प्रमुख उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आपण बघतायत बाळूजी पाटील यांना उजव्या बाजूला, निलेशजी तरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. रुपेशजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. जुने जामते खेळाडू आहेत. नेहमीच आम्ही त्यांना बघायचो खेळताना. जामता राजा स्पोर्ट्स खारबाव संघाकडून चांगला प्रतिसाद ते द्यायचे. असोसिएशनमध्ये त्यांचा संघ खेळायचा. आता सुद्धा या अतिथी कक्षामध्ये इतर सुद्धा मान्यवर आहेत, त्या सर्वांचंच मी स्वागत करतोय. वळूया आपण मॅचकडे. जशा प्रकारे आपली शरीर रचना असायला पाहिजे तशी अगदी योग्य पद्धतीनं त्याने आपला फिटनेस राखलाय या स्पर्धेकरता सुद्धा. चर्चेमध्ये नेहमीच असतात मयूर तरे, राहुल तरे विस्फोटक खेळाडू आहेत, युटिलिटी क्रिकेटर आहेत. स्विंग अँड मिस, गुड लेन स्पॉटवर चेंडूला टाकलंय, थोडंसं वळण घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. हेवी गुड शॉट, क्रिकेट टेनिस बॉल या चेंडूचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय. राहुल तरे अनेक मोठमोठ्या मॅच मध्ये ते खेळत असतात. राहुल तरे, रमेश तरे म्हटलं तर कारबाव गावातील अनमोल रत्न रमेश तरे साहेबांचे सुपुत्र आपल्याला या टीमच्या द्वारे खेळताना दिसत आहेत. पुन्हा एक थोडासा शॉर्ट बॉल होता, यावेळेला टप्पा थोडासा पुढे ठेवलाय. खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला फ्लाय स्लिपच्या दिशेने. लेग बाईचा इशारा पंचाने दर्शवलाय. एक धाव चोरली होती आणि त्याचा फायदा होताना धावसंख्या झाली आहे 2. पुन्हा आता मयूर तरे स्ट्रायकिंगकडे गेलेत. कधी कधी आपलं वाढतं शरीर क्रिकेटच्या मैदानामध्ये अडचणी निर्माण करत असतं आपल्याकरता. इथे आता सर्व गोष्टीवर मात करून चांगला फिटनेस मयूर तरे या खेळाडूने ठेवलाय. जुना जाणता खेळाडू आहे. म्हणतात ना की पुस्तकांना धूळ लागल्यानंतर सुद्धा ते कथा असतात ते खतम होत नसतात, संपत नसतात. आणि म्हणूनच आता आक्रमक भूमिकेमध्ये बॅटर मयूर तरे षटकार ठोकतोय, मिड विकेट पट्ट्या बाहेर, सिक्सर. बॉल होता, चेंडू होता खास, मिळाला फुलटॉस आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला झालाय 6 धावांचा लॉस. अतिशय चांगला उत्तम दर्जाचा फटका बॅटरने या ठिकाणी पेश केलाय, दाखवलाय. मयूर तरी 6 धावसंख्येने धावपळ पुढे नेऊन ठेवतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 8. स्कोर मोज ऑन 8. अतिशय चांगला दर्जाचा क्रिकेट आपल्याला या मैदानावर बघायला मिळतोय. जीसी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संघ खेळताना दिसतोय. शिवम माळी आता चांगलं काम करेल काय? विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या RK बिल्डर्स टीमला. ओहो, चांगला बॉल, लेग कटर चेंडू होता, थोडासा बाहेर निघणारा चेंडू, उसळी सुद्धा चांगली घेतली होती चेंडूने. बीट झाला बॅटर. धावसंख्या धाव फळकावर जर आपण बघितलं तर ती आहे 8. स्कोर इज 8. पंच काहीतरी मला असं वाटतं की पंच सांगतायत नाही. अगोदर 1-2 असे वॉर्निंग होते, नंतर त्याने सांगितलं की तसं काही नाही, एक चांगला बॉल टाकलाय गोलंदाजाने. पुढचा बॉल, हो चांगला बॉल, गुडलेन स्पॉटवर चेंडूला टाकलं होतं, थोडंसं वळण घेतलं बॅटिंग क्रीज मध्ये आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. प्रत्युत्तर दाखल 51 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना जामता राजा स्पोर्ट्स कारबाव संघाची धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 9. बिनबाद नाबाद 9. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता. 24 मध्ये पाहिजेत 42. चार मिनिटांमध्ये हे पहिले षटक या ठिकाणी संपवलं. म्हणजेच जितकं जलद गतीने तुम्ही षटक संपवाल तितकं तुमचा सुद्धा बळ वाचेल. आणि जो मग आपण 20 मिनिटांचा अवधी 4 षटकांकरता दिलाय त्यामध्ये तुम्हाला पेनल्टी लागणार नाही. पंचांच्या भूमिकेमध्ये 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. आतिश पाटील, निकलेश बजागे
या दोन पंचांना आपण बघतोय आणि तिसरे पंच म्हणून अच्छा प्रल्हाद पाटील आहेत. आज प्रल्हाद पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हितेश खेनी या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आपण बघतोय. हितेश गोलंदाजी मार्गावर तयार. रनअप मध्ये थोडासा चुकला जातो, त्यामुळेच डेड बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत करतायत. निकलेश बजागे सर पिंपळ घर येथून बिलॉंग करतायत आणि त्यांच्याकडून हा इशारा आला डेड बॉलचा. धावसंख्या 9. ओहो, पुन्हा बॅटिंग क्रीज मध्ये वळत असताना बॅटर फटका चांगला खेळताना दिसत नाहीत. मयूर तरे अंदाज व्यवस्थित बांधता येत नाही पडणाऱ्या चेंडूचा. एकापेक्षा एक असे चांगले हिरे आर के बिल्डर्स मानकोळी टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अचूक टप्प्याने भेदक मारा करताना दिसत हे गोलंदाज. राईट आर्मचाच मारा गोलंदाजाचा होतोय. यावेळेला सुद्धा वाईड यॉर्करचा मारा, वाईड लाईनच्या आतून हा चेंडू जातोय. डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकले जात आहेत. दबाव दड पण वाढत चाललंय. प्रत्युत्तर देत असताना जामता राजा स्पोर्ट्स खारबाव या संघावर, या स्पर्धेचे आयोजक म्हणून सुद्धा त्यांच्या टीमने चांगलं काम या ठिकाणी केलंय. पुन्हा गोलंदाज तयार हितेश. शॉर्ट बॉल लेग स्टंपच्या दिशेने वळणारा चेंडू होता, पाठवून दिलाय फाईन लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, षटकार. सहाने आता पुढे गेली आणि थोडस प्रश्नामध्ये टाकलं फिल्डिंग करणाऱ्या टीमला. स्कोर मूव्स ऑन 15, धावसंख्या 15. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 धाव बनलेत. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर देत असताना जामता राजा स्पोर्ट्स खारबाव या संघाच्या फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. हे सुद्धा षटक आपण बघतोय. याआधी मॅन्डेटरी पॉवर मध्ये षटक होतं, ज्याच्यामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते. इथे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑफ स्टंपर शफल झालाय. दॅट्स अ गुड डिलिव्हरी. जास्तीत जास्त कोळवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयास आहे गोलंदाजाचा आणि बॅटरची कमजोरी ओळखून चेंडूला जर रिलीज केलं तर मग बॅटरला धावा बनवण्याकरता मार्ग सापडणार नाही. हा डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते 15 धाबा. रिक्वायर रन रेट वाढलाय. 5 षटकांमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत 10.20च्या सरासरीने आणि सध्याची स्थिती आपण बघतोय बिनबाद 15. ओ दांडी गोल. व्हॉट बॉल अराउंड द लेग. त्रिभाव उद्ध्वस्त केलाय मयूर तरे या खेळाडूचा. विकेटचं पतन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 15.
षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जामता राजा स्पोर्ट्स खारबाव टीमची धावसंख्या 1 गडी बाद 21, 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 30 धाबांची गरज आहे. पुढील मॅच करता दोन्ही संघाने तयारीत राहा. खास करून मी विनंती करतोय जय काफरोबा वेहळे आणि शिव चेरोबा कोण, मला वाटतं थोडासा उशीर झालाय तो वेळे टीमला. शिव चेरोबा कोण संघ या ठिकाणी वेळेवर दाखल झालाय. पहिला डाव संपण्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन येणं अत्यावश्यक होतं. इथे शिव चेरोबा कोण टीमचे कॅप्टन अवेलेबल होते. सकाळपासून ते बरोबर वेळेवर आलेत. टॉस आपण करणार आहोत. 3 षटकानंतर मला वाटतं आपण टॉस करून घेऊया की 1 इनिंग नंतर. चला, नवीन गोलंदाज झालाय शिवम माळी. ओहो, खोलवटामध्ये चेंडू होता, खोदून काढला जात आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग बॉल मध्ये शतरक्षक तैनात होते, ते करत नाही कोणती चूक आणि ह्या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन, 2 गडी बाद, धावसंख्या 21. पर्यंत अनेक मैदान गाजवणारा खेळाडू राहुल तरे स्वस्तात बाद झालाय. ब्रॉन्झ डकचा तो शिकार बनलाय. 3 चेंडूंमध्ये त्याला एकही धाव करता आली नाही. युटिलिटी क्रिकेटर आहे. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीमध्ये त्याला सफलता मिळाली होती. 8 धाबा खर्च केल्या होत्या आणि आता संकटामध्ये आलेली आहे जामता राजा स्पोर्ट्स खारबाव ही टीम. जिंकण्याकरता लक्ष आहे 30 या धावसंख्येचं. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉलमध्ये जिंकण्याकरता 30 ची गरज आहे. आर के बिल्डर्स मानकोळी टीमने आपले प्यादे योग्य वेळी वापरलेत. स्ट्रायकिंगकडे रवीश. ओहो, हाफ ट्रॅकर, उसळी जास्त घेणारा चेंडू होता. 16 धाव घ्यायची होती आणि ह्या वेळेला मला वाटतं गोलंदाजाला एक वॉर्निंग सुद्धा दिली जातं. पंच त्या ठिकाणी तैनात आहेत. रवीश तरी नवीन बॅटर गेलेत. हा डॉट बॉल, दबाव दडपण वाढत चाललाय. आता गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास वाढलाय. 2 चेंडू टाकून चलेत शिवमचे. 2 चेंडूंमध्ये एक सफलता मिळवून दिली. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल होता. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा. काय घडलंय बघूया, कारण बॅटर सुद्धा काहीतरी विचारत होते पंचांपर्यंत. अतिरिक्त धाव मिळतोय. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या पोहोचली ते 22 वर. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये पाहिजेत 29 धाबा. 16 मध्ये 29. स्विंग अँड मिस, फॉट बॉल. गुड लेंथ चं क्षेत्र सर्वोत्तम क्षेत्र म्हटलं जातं आणि तिथे या चेंडूला रिलीज केलंय. भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही बॅटरला. शिवम चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडू अधिकृतरित्या त्यांनी टाकलेत आणि एक सफलता सुद्धा मिळवून दिली आपल्या टीम करता. धावसंख्या 22, 15 मध्ये पाहिजेत 29. यावेळेला ऑफ स्टंपवर शपवून कायचं होतं बॅटरला. जोरदार अपील करतायत पंचांकडे, कारण हा चेंडू मिडल अँड लेग स्टंपच्या वरून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाबा काय मिळत नाही. प्रेशर स्पष्ट जाणवतोय. म्हणूनच आता काहीतरी करावं लागेल आपल्या टीम करता. लढावं लागेल. सर्वोत्तम खेळी टीमसाठी खेळावी लागेल बॅटरला. जसे गोलंदाजी करतायत गोलंदाज. अप्रतिम मारा होतो शिवम माळी या गोलंदाजाचा. धावसंख्या आहे ती 22 धाबा. पुढचा बॉल. खेळायचा होता ऑन साइडला चेंडू आहे. ऑफ साइडला इन दी एअर हवेत चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धाबे करता बॅटर धावतोय. थ्रो येण्याआधी या 3 धावा होतात पूर्ण. धावसंख्येत 3 ने होतोय बदल. धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा. 2.5 बॉलची समाप्ती. धाबा लागल्या जातात 25.
अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 26 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिला मॅच जिंकण्याकरता जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमला 26 धावांची आवश्यकता. खरं तर आयोजन करते तेच आहेत आणि त्यांना चांगला खेळ करणं महत्वाचं. एज अँड टेकन खेळायचा होता ऑन साईडला, परंतु बॅटचा हलकासा होतो स्पर्श आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. तिसरा धक्का. टॉस सुद्धा आपण करूया. सध्या स्कोअर सांगतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ते 25. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता. वळी आपण टॉस कडे. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत शिवसेना शाखा प्रमुख अरविंद मुकादम साहेब, तसेच आपण पाहतोय समाजसेवक बालू पाटील साहेब आणि निलेश तरी साहेबांना विनंती शिल्पने आपले शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो शिवचोपडा कोण विपक्ष जय खबरा बेल या दोन संघामध्ये. वेल संघाचा संघनायक लेट रिपोर्ट इथे केला गेलेला वेल संघनायकाने आणि मी टॉस होण्यापूर्वीच त्यांना सांगतोय की आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. हे कॉईन आपण पाहू शकतो. एका बाजूला जांतराचा ग्रुप जे आहे स्पर्धेचे आयोजक, दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रमुख चषक 2026. फक्त आपण शॉर्ट मध्ये टॉस घेणार आहोत आणि निर्णय फक्त जाणून घेणार आहोत. जांतराचा कॉल आहे आणि जांतराचा चाललेला आहे. तर आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापाऱ्याची सोडवायची आहे. विराज फक्त डिसिजन सांगायचं आहे. काय डिसिजन असेल? पेंडिंग ठेवलेलं आहे डिसिजन. तर मी घेऊन जातोय टॉस बसून सलामच्या कॉम बॉक्समध्ये. टॉस झालेला आहे, टॉस जिंकला आहे वेले संघ संघटनेने, मात्र आपला डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. बॅक टू कॉम बॉक्स संदीप गावंड सर. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ सर. आता न्यू बॅटर इन. नवीन बॅटर आता खेळण्याकरता गेलेत, परंतु हा जास्त उसळी घेणारा बॉल होता. चेंडू हा बेत आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांनी टिपलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय या वेळेला आता चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 25. चार गडी बाद. धावसंख्या धावफळकर 25. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे. अडचणी वाढल्यात प्रत्युत्तर देणाऱ्या टीमच्या. आयुष्यात येणाऱ्या अडचणी या आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात. अशातच टेनिस विश्वातील आणखीन एक सर्वोत्तम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. उमेश तरे. 10 जानेवारी 2020 चा दिवस कोण विसरेल. सुरेश इंटरप्राइजेस पाये विरुद्ध शिवनेरी कनेरी या संघाविरुद्ध खेळत असताना अंशुमन ट्रॉफी 2020 मध्ये परशुराम टावर स्टेडियमवर त्यांनी केलेला विक्रम. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये घेतलेल्या 6 विकेट्स आठवत आहेत. ओहो, स्लोवर वन. ह्याच बरोबर अपील जोरदार केलंय. डॉट बॉल. थोडस उसळी घेतलंय बघा. आत्मविश्वास नावाचा मित्र जणू काही जवळ घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आणि मी कालपासून सांगतोय, आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 मध्ये पाहिजेत 26. गोलंदाज बॉलिंग करण्याकरता तयार होते, चेंडू टाकण्याकरता. फिल्डर तयार नव्हते, त्यामुळे रोखलंय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाला. यती तयार. लेट फ्रॉम ओव्हर द विकेटचा मारा. बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये येत आहेत. पाठवून दिले या चेंडूला फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. थेट बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर.
करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सफलता सुद्धा मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. उमेश तरे आल्या आल्या दुसऱ्या चेंडूवर हा षटकार खेचतायत. धावसंख्या धावफलकावर साने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 31 धाबा. आता बरोबर 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धाब्यांची आवश्यकता. 9 मध्ये पाहिजेत 20. गोलंदाज तयार. यती दबाव आहे, दबाव आहे, दबाव आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानावर दबाव या शब्दाला थारा नाही. दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्याला घेऊन जावं लागेल आणि आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. यती माळी या गोलंदाजाला. धावसंख्या सध्या लागली आहे 31. ओ आता टायमिंग व्यवस्थित होऊ शकलं नव्हतं. अगोदरच कळताना दिसलं बॅटर, कारण थोडासा स्लोवर वन चेंडू होता. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत होतोय बदल आणि धाबा लागल्या जातात त्या 32 धाबा. आता सल्ला दिला जातोय तो ऋतिक कारभारी या खेळाडूला. लढावा लागेल. क्रमांक कोणताही असो, या क्रमांकाशी लेनदेन न ठेवता आपली सर्वोत्तम कामगिरी आपल्या टीम करता करावी लागेल श्रुतिक कारभारी या खेळाडूला. श्रुतिक कारभारी स्ट्राईक इन कडे. काय घडले काय बिघडले बघूया. हो या ठिकाणी फायदा तर झालाय, फायदा तर झालाय आणि आणखीन फायदा. सोने पे सुहागा 4+1 वाईट बॉलचा इशारा आलाय. या 5 अतिरिक्त धावेची धावसंख्या वाढते आणि धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा. 4 गडी बाद. वाटतंय धावसंख्या 37 वर पोहोचली आहे. 14 धावांची आवश्यकता. उर्वरित 8 बॉल मध्ये 8-14. ओहो व्हॉट अ स्ट्रोक. कडक 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 बेधडक सिक्सर. आलेली षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 43 वर 43. आता फक्त 8 धावा पाहिजे जिंकण्याकरता. काय चांगला शॉट सिलेक्शन बॅटर करताना दिसलेत तिथे. श्रुती कारभारी लय भारी. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. स्विंग अँड मिस. दॅट्स अ बेटर डिलिव्हरी. ओहो एस अँड टेकन. पंचांचा इशारा येण्याआधीच बॅटर बॅटिंग क्रीज सोडतायत. याचाच अर्थ हा प्रामाणिकपणा आदर्श खेळाडू दिसतोय. विकेटचं पतन झालंय. जामता राजा स्पोर्ट्स कारभार टीमला लागलाय. बॅटिंग करता असताना 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 43. आता स्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया, कारण एक षटक आणि एका षटकामध्ये पाहिजेत 8 धाबा. एका षटकामध्ये पाहिजेत 8. कोणता संघ लाभेल ह्या मॅच मध्ये कुणाची वाट आणि कोणता संघ सजवेल आपला थाट, हे सर्व ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धाब्यांची गरज आहे. संघर्ष करतात फील्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. यहाँ संघर्ष करना आसान नहीं होता. बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पडे हातोडे की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या ठिकाणी लढावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल गोलंदाजाला, कारण मॅच आता सोपा झालाय जामता राजा स्पोर्ट्स कारभार संघाच्या बाजूने. आणि जी 4 षटकं होती ती 4 षटकं अगदी वेळेवर या ठिकाणी संपलेली आहेत. 6 मध्ये पाहिजेत 8.
ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे काय पाहणार आहोत आपण. याचबरोबर एक धाव मिळाली, दुसरी धावे करता उत्सुक आहेत बॅटर. ओहो ओ नो, 2 धावा बॅटर पूर्ण करतायत आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 2+1 या 3 धाव मिळतील. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 46-46. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 5 धाबांची आवश्यकता. 6 मध्ये पाहिजेत 5. पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढावा लागेल गोलंदाजाला, कारण संपूर्ण जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. 11 मध्ये मी अहम रोल अदा करायला पाहिजे. गोलंदाज तयार. समोर आहेत उमेश तरे. ओ यावेळेला काय घडलंय, गोलंदाज तर आपलं कमालीचं प्रदर्शन करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि याच बरोबर मॅचला संपवलंय. या 5 अतिरिक्त धाब्यांची मॅच जिंकलंय जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन. या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल मनापासून आभार असेल आर.के. बिल्डर्स मानकोली या टीमचं. मी दोन्ही टीमला विनंती करतो हँडशेक करण्याकरता पुढे चला. जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीम कॅप्टन प्लीज